2 नंबरला की 3 नंबरला राहतो? तू 3ला राहतो ना. तू 2 नंबर. काय बोलत होता? वडखळच्या पुढे. वडखळ माहिती आहे ना, अलिबागचा फाटा आहे तो. हा. काय नाही, जर पेस चांगला असेल तर मग कंटिन्यू करूया. पोलादपूर क्रॉस केल्याने आता आलाय आपला कशेडी घाट सुरू झालाय. गुड मॉर्निंग गाईस, गुड मॉर्निंग. आज आहे सॅटर्डे आणि तारीख आहे 11 आणि मी निघालो आहे एका राईडला. जास्त लांब नाही, दापोलीला चाललो आहे आणि जवळच होते राईड. वा. आणि माझ्यासोबत आहे राल्फ आणि चंद्रकांत. घड्याळात वाजले 6:20 आणि आम्ही निघतोय माझ्या बिल्डिंग खालून. मी पुढे राहू आणि राल्फ चल. चलो काली. नको, सरळ चल. आता काय ट्रॅफिक नसेल. 2 नंबरला की 3 नंबरला राहतो? तू 3ला राहतो ना. तू 2 नंबर. माझ्या मागे राह. माझ्या मागे राह. तुझ्या मागे राल्फ आहे. चला, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. आणि अशा प्रकारे आमच्या राईडची सुरुवात होते आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा आमची राईड व्यवस्थित होऊ देत, आम्ही व्यवस्थित जाऊ देत, डेस्टिनेशनला व्यवस्थित पोचू दे आणि परत येऊ दे. तसं मी बोललो की आम्ही चाललो आहे दापोलीला. तर आमचा रूट असणार आहे, आता इथून जायचं आहे पनवेल पळसपे फाटा. पळसपे फाटावरून आम्ही घेणार आहे मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवेवर आम्ही सरळ सरळ जाणार खेडपर्यंत आणि खेडवरून आतमध्ये घुसणार दापोलीसाठी. असा सिम्पलसा रूट आहे आमचा. आणि आजचा हा ब्लॉग होणार आहे आजच्या पूर्ण दिवसाचा, कारण 2 दिवसाचीच राईड आहे. तर आज आम्ही पोचू दुपारी. अजून काय ठरवलं नाही आहे काय करायचं आहे, फक्त दापोलीला जायचं आहे एवढंच ठरलं आहे आजचं. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेऊ, तेव्हा ठरवू. आणि आमचं फॉर्मेशन असं आहे, चंद्रकांत माझ्या मागे असायला पाहिजे पण तो पुढे का गेला आहे माहीत नाही. मी लीड करतो आहे चंद्रकांत आणि मग मागे राल्फ, असं आमचं फॉर्मेशन ठरलं आहे. चंद्रकांत पहिल्यांदा अशी लाँग राईड करतो आहे माझ्यासोबत. त्याने आधी केली आहे का माहीत नाही मला. का मस्त दिसतोय सनराईज. आणि हा फेमस असा मॅकडॉनल्ड्सचा मीटअप पॉईंट. पण आज इथे थांबायचं नाही आहे आपल्याला. आता कळंबोली सर्कलवरून घ्यायचं आहे आपल्याला राईट. आता आम्ही लागलो आहे JNPTवाल्या रस्त्याला. कळंबोली सर्कलवरून राईड घेतलं आहे आणि आता आपल्याला बघायला मिळणार आहे नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. ज्याचं 2 दिवसापूर्वीच इनॉग्रेशन केलं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी. आणि हे आहे नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथून रनवे दिसतो. हा बघा, हे जे व्हाईट लाईन दिसते तो रनवे आहे पूर्ण. हा, मानगावच्या पुढे माहिती आहे तुला. मानगाव खूप पुढे होणार. जेवढा रस्ता कव्हर करता येईल तेवढा करता येईल असं होतं. वडखळ, वडखळ माहिती आहे ना.
वडकाच्या पुढे नाही मग. वडकायच्या पुढे बघू. आम्हा वडकाच्या पुढे एक जण आहे. यार खूप मागे राहिला. तो पाचच्या वर गेला असा. नाही, पाम बीचला गेला असता ना, इथून आला असता या ब्रिजवरून. मागे कुठे राहिला तू? निघूया की थांबायचं? चल. किंवा काय तुला बोलत होता? वडकायच्या पुढे. वडकाय माहिती आहे ना, अलिबागचा फाटा आहे तो. चालेल आपण 7च वाजले. 8 पर्यंत आपण हा, 8:30 थांबलो तरी काय नाही. जर पेस चांगला असेल तर कंटिन्यू करूया. like clown. Bad boy sound, I miss him run the town. आता आम्ही लागलो आहे मुंबई गोवा हायवेवर. दापोलीला आम्ही 2 हॉटेल शॉर्टलिस्ट केले आहेत. एक माझ्या माहितीतलं आहे आणि एक चंद्रकांतच्या. बघू आम्ही कुठे स्टे करतो आहे ते अजून ठरवलेलं नाही आहे. आणि एक कॉन्वॉय चालला आहे, रायडर्स मुसाफिर्स मोटरसायकल क्लब. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 लोक आहेत. नाही रे, अजून पण आहेत पुढे बरीच लोक आहेत. असं वाटतं बघायला असं. हे ट्रेन पण आहे, फिर दिलचात आहे परत. पूर्ण AC गाडी आहे काही, कुठली गाडी आहे काय माहिती. ट्रेनचं आपल्याला नॉलेज नाही आहे तेवढं, त्यामुळे नाही सांगता. निकिता असती तर आता लगेच सांगितलं असतं कुठली गाडी आहे, कुठून कुठे चालली आहे, किती वाजता निघाली. जनशताब्दी वाटते मला तर. आज खूप सारे रायडर्स दिसत आहेत रोडवर. आम्ही घरापासून 93 किलोमीटर चालू आहे. 8:10. केवढी धूळ उडवतो एस टीवाला. अरे मैं नागिन नागिनच झाला याचा. राईटला जातोय, लेफ्टला येतोय. हे पालीचं जंक्शन. गणपती बाप्पाच्या पाया पडूया आणि निघूया. पालीच्या गणपती बाप्पावरून आठवलं, मला अष्टविनायक टूर करायची आहे, पण मला कळत नाही आहे मी बाईकवर करू का गाडीने करू. त्यामागे विचार असे आहेत की पुन्हा बाईकने जाणार तर हा पूर्ण अटायर, रायडिंग गिअर्स आले, रायडिंग शूज, आणि तेवढाच जायचं तर हे सगळं काढून कुठे ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात चालू होतात परत. मोस्टली तर मी गाडीमध्येच करीन जेवढं मी स्वतःला ओळखतोय. मी एकटा नाही करणार, मी आणि निकिता आम्ही दोघं करणार आहोत. बघू केव्हा आहे ते संधी. आणि आता हे आलं, मला वाटतं हे कोलाड असावं. कोलाडच्या पुढे इंदापूर, मग माणगाव, मग महाड, मग खेड. काहीतरी झालंय. अरे बापरे, रायडर ठीक असू देत. त्या रायडरला मगाशीच मी मागे तासाभरापूर्वी सांगितलेलं, त्याची बॅग हलते मागून. ग्रुप आहे त्यांचा पूर्ण, 7-8 रायडर तरी होते त्या ग्रुपमध्ये. माही फूड कोर्ट इथेच थांबलाय हां, त्याची बाईक. पुढे पुढे पळतोय नुसता. मी खातोय मिसळ, गावचं खाऊन पण झालंय आणि ह्याचं पण होत आलंय वडा खाऊन. अजून वडा खातोय. मी याला विचारलं वडा कसा आहे, तर हा बोलला ओके आहे म्हणून मी मिसळ मागवली. तर राईड व्यवस्थित चालू आहे.
आमचा पहिला मेन ब्रेक झाला आहे. तसे 2 ब्रेक झाले वाटेत. तर खाऊया आणि निघूया पुढे. एक ॲक्सिडेंट पण बघितलं. एक ॲक्सिडेंट बघितला मी. तू पुढे आलास ना, नुकतंच झालं आहे इथेच. तर आता नाश्ता करून झाला आहे आणि आता निघतोय आम्ही. आता ठरलं असं, आता नेक्स्ट स्टॉप आमचा खेड असणार आहे. कारण आम्ही खेडवरून आज जातो. आम्ही महाड किंवा माणगावरून जे रस्ते दिसतात तिथून नाही जात. कारण हा जो पॅच आहे स्ट्रेट चांगल्या रस्त्याचा, हा आम्हाला खेडपर्यंत मिळेल म्हणून. नाहीतर आम्ही आतमध्ये घुसलो जर महाडला तर आतमध्ये पूर्ण कच्चा रस्ता मिळणार. तर त्यापेक्षा ह्या रस्त्याने सरळ जाऊ. तिथून डिस्टन्स कमी आहे, 25 किलोमीटर, पण तिथून वेळ जास्त लागतोय. जवळजवळ अर्धा-पाऊण तास जास्त लागतो. आणि इथून 25 किलोमीटर कमी असून पण अर्धा तास लवकर पोचतोय. अशी सिच्युएशन आहे. म्हणून आम्ही खेडपर्यंतच जाणार आणि खेडवरून आत जाणार. तर निघालो आता नाश्ता करून. आणि हे आलंय इंदापूर. इंदापूरच्या आता पुढे येईल माणगाव. तर माणगावपर्यंत हे रस्ते थोडे असेच राहणार आहेत. सिंगल लेन रोड येईल, मध्ये कुठे डायव्हर्जन्स येतील, खराब रस्ता येईल. आणि हे माणगावचं ट्रॅफिक सुरू झालं आहे. तर हे माणगाव क्रॉस होईपर्यंत असंच राहणार आहे. अच्छा, हा इथून रस्ता काढतायत. माणगाव बायपास करणार पूर्ण. बघा आपल्या ट्रॅफिकची हालत. समोरून येणारी गाडी कशी येणार. सगळे 4 व्हीलर ह्या लेनमध्ये आलेत. बघा कसे स्ट्रगल करतायत समोरून येणाऱ्या गाड्या. दिंडी आहे, दिंडी. कसली दिंडी आहे वाचावं लागेल. सगळ्यांनी एकसारखे सदरे घातले, सेम टू सेम. आणि या संकल्पनेला जर सर्व जगाने श्री क्षेत्र एकत्रित येऊन मुंबई, श्री जपलं, क्षेत्र तरच हे नाणेश जग धाम. हेही तितकेच खरे. बापरे केवढे आहेत. ह्यांच्यामुळे ट्रॅफिक झालंय. हे आलं माणगाव. हे जंक्शन आहे. हा इथून जो रस्ता येतो ह्या जंक्शनसाठी खूप ट्रॅफिक होतं इथे. पण आता त्या दिंडीमुळे ट्रॅफिक नाही आहे इकडे. सगळ्या गाड्या मागेच अडकल्यात. हे आता लागलो पुण्यात चांगल्या हायवेला. आता हा रस्ता खेडपर्यंत असाच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. काय मस्त वाटतंय. असा प्लेन रस्ता मिळतो ना जेव्हा बाईक चालवायला, भारी मजा येते. हे आता महाड येईल. मला वाटतं महाड 7-8 किलोमीटरच असेल. पोलादपूर क्रॉस केल्याने आता आलाय आपला कशेडी घाट सुरू झालाय. तर थोडी मजा घेऊया आपण घाटात गाडी चालवायची. Bad boy sound and this a bad boy sound. Bad boy sound and this a bad boy sound. Jump and sound and me say sound like clown. Bad boy sound and me say him run the town. Ready for them, me say we ready for them. Ready for them because I'm pure problem. Ready for them, me say we ready for them. Bad boy sound and me say him run the town. थांबलेलो कशेडी घाटात. 360 लावलाय. आता थोडं 360चे शॉर्ट्स घेऊया. राल्फला झाली आहे सर्दी. शिंकतोय कधीपासून. 360चा व्हिडिओ आता. Bad boy sound and this a bad boy sound. Bad boy sound and this a bad boy sound. Jump and sound and me say sound like clown. Bad boy sound and me say him run the town. Ready for them, me say we ready for them. Ready for them because I'm pure problem. Ready for them, me say we ready for them. Bad boy sound and me say him run the town. मी आता आलोय खेडला. हे देऊळ काळकाळी देवी मंदिर. हा ब्रिज नाही घ्यायचा आहे, खालून जायचं आहे. त्या दोघांसाठी थांबतो, त्यांना येऊ देत. 200
14-15 किलोमीटर पकडा इथपर्यंत. आता आपल्याला जायचं आहे मुरुड बीच दापोली. त्याचं लोकेशन टाकलं 1 तास 22 मिनटं दाखवतं. इथून 42 किलोमीटर्स अजून. हां पेट्रोल भरायला गेला. हवा चेक करतोय. तुला पेट्रोल भरायचं आहे? पेट्रोल भरायचं आहे का? मला भरावं लागणार. इथेच भरलो ना. इंडियन ऑइल पाहिजे. काय भेटायचं नाही पण नाही भेटणार. मिळणार आहे. पेट्रोल पंप आहे दापोलीमध्ये आहे ना. दापोलीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. आता आम्ही लागलोय दापोलीच्या रस्त्याला. जसं आतमध्ये टर्न घेतलाय खेडपासून रस्ता खूप बेकार आहे. रस्ता आहेच नाही, फक्त खड्डेच. पेट्रोल पंप भेटलेला आहे तर फ्यूल अप करून घेतोय मी. $105 आहे इकडे. 105.50. आमच्याकडे 103 आहे मुंबईत. इकडे महाग आहे. स्वस्त आहे. हां कसं काय? 27च्या आसपास ॲव्हरेज आलं आहे. अजून 22 किलोमीटर दाखवतं आहे. म्हणजे माझ्या मते दापोली असावं इथून 10 किलोमीटर. आणि दापोलीतून मुरुड पुन्हा 10 किलोमीटर आहे. म्हणजे 11 किलोमीटर असेल. 42 मिनिट्स दाखवत आहे. तर राल्फ आमच्यापासून वेगळा झाला आहे. दापोलीमध्ये जे ट्रॅफिक मिळालं तिथे ॲक्च्युली गुगल मॅप 2 रस्ते दाखवत होते. तर मी आणि चंद्रकांत एका रस्त्याला आलो, पण राल्फ आमच्या मागे दिसत नव्हता. तर राल्फ भेटेल आम्हाला पुढे कुठेतरी. नाही तर पुढे असेल तो, नाही तर मागे तरी असेल. चंद्रकांत माझ्या मागेच चालतोय. गाडी बघून थांबलेत. मी ते मेडिकलमध्ये गेलेलो तर, आणि बघताय चोरून बघ. हां चल. मुरुड बीचवर डायरेक्ट. तेच ते मुरुड आहे. कोस्टल बेचं ना. तूच मागे पुढे होतोस. हां तू नेटवर्क पाठवलं तर आलंच नाही मला. आता पुढे नेटवर्क पण नसणार. आता एकत्र होते. फोन केला याला, बोललो दापोली थांब, दापोली पुढे नको. तू माझ्या मागे राहा. तू याच्या मागे राहा. माझ्याकडे पण मॅप आहे, त्याच्याकडे मॅप आहे, तुझ्याकडे नाही आहे. मॅप आता चालू करून ठेवतोय कारण की नंतर ते टाकायचं ना. पण मागेच राहा. तेव्हा काय पाठवलंस? बिल पडलं खाली. सायलेन्सरला चिपकली आहे. टच तर नाही होत. उलटी लावली आहेस तू. ही बघ, ही खाली येते ना बाजू, ती पुढे टाकायला पाहिजे होती. कळलं? ही बॅग त्या बाजूला टाक, ती ह्या बाजूला कर. बांधली आहेस आता ना, राहू दे, सोड. उद्या लक्षात ठेव. निघालो दापोलीमधून. आता अजून 24 मिनटं दाखवत आहेत 11 किलोमीटरसाठी. बघूया किती वेळ लागतोय. घड्याळात वाजले आहेत 12:58 म्हणजे जवळजवळ 1 वाजला आहे. आणि आता मुरुड बीचच्या जवळ पोचायला आलो आहे आम्ही. मी फेब्रुवारीमध्ये आलेलो निकितासोबत, तेव्हा ऑर्किडमध्ये राहिलेलो. ते गेलं मागे, म्हणजे ती एक गल्ली जाते, तिथून आतमध्ये जायचं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे कोस्टल बेकडे. ते आता इथे समोरच येईल. हा बघा समुद्र आला. वा वा वा, भारी. हे एक रिसॉर्ट होतं, त्याचं नाव काय घेतं विसरलो मी आता. आम्ही इथे नाही थांबत आहे कारण आम्ही 3 जण आहे. तर आमच्या 3घांसाठी हा रूम छोटा वाटतो. सँड कॅसल बीच रिसॉर्ट व्हिजिट अगेन. पण कोस्टल बेचे रूम मोठे आहेत आणि थोडं प्रीमियम पण वाटतात हे रूम्स. थोडं नारळ पडेल. आणि इकडचे रूम तिकडच्यापेक्षा 300 रुपीजच महाग आहे. म्हणजे ही 400-300ला मिळते, ती 4000ला होती.
तर आम्ही इथे राहतो आहे आता. हा रूम मोठा आहे. तर फायनली आम्ही पोचलो आहे रूमवर. हा असा काहीसा रूम आहे बघा. खूप चांगला आहे. हे टॉयलेट आहे आणि हा चंद्रकांत आहे आणि हा रालची तब्येत खराब झाली. ॲक्टिंग करून दाखवतो. अरे मैं क्या करूँगा. राल्फला नाक वाहत आहे आणि त्याला तो आता बोलतोय त्याला ताप पण येणार आहे. तर मी आणि चंद्रकांत चाललो आहे बाहेर जेवायला. राल्फ झोपतो इथेच, त्याने गोळी घेतली आहे. आणि आम्ही आलो इथे आमंत्रण म्हणून एक रेस्टॉरंट आहे. तिथे खूप गर्दी आहे बघा आजूबाजूला. मुद्दा एकच आहे, फिश खायचा आहे आम्हाला, बाकी काय नाही. तर आम्ही फिश ऑर्डर केली आहे. चंद्रकांत पण सुरमई खातो, मी पण सुरमई खातो. Bad boy sound and this a bad boy sound. खूप जेवलो, खूप पोट भरून आता निघतो इथून. आता तसं फारसं काय ब्लॉगमध्ये नसणार आहे. आता आम्ही जाऊन रूमवर झोपणार आहे. रात पण ऑलरेडी झोपलं आहे. हा रस्ता माझा खूप फेवरेट आहे. तिथून ते पुढच्या टर्नपर्यंत, जिथून बीचपासून आपण वेगळे होतो तर समुद्राच्या बाजूनी एक वेगळंच प्रेम आहे मला समुद्रावर.